नमस्कार, मी पुरंदरे. हिरक महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही सर्वजण एकत्र येत आहे, शाळेसाठी काहीतरी करताय, शाळेची आठवणी जागा करताय. मनापासून शुभेच्छा. आणि या निमित्ताने मला काही तुमच्याशी बोलायची संधी मिळते. या निमित्ताने एक तर एचएस स्कूल म्हटल्यानंतर मी एकदम माझ्या भूतकाळात गेलो. माझ्या शैक्षणिक म्हणजे शिक्षकी पेशाची कारकीर्द एचएपासून सुरू झाली. त्यामुळे मी एचएमध्ये तुम्ही जसे घडलात ना, तसं मी एचएमध्ये घडलो शिक्षक म्हणून. कारण या सुरुवातीच्या काळामध्ये ज्याला प्रोबेशन पिरियड म्हणतात ना, तसं हा माझ्यासाठी हा प्रोबेशन पिरियड होता. पण एक तत्व मात्र अगदी पक्क होतं, आणि ते म्हणजे विद्यार्थी हे दैवत. विद्यार्थ्यांवर मनापासून प्रेम करायचं. क्वचित रागवलं असेल, कल्याणासाठी मुलांच्या क्वचित एखादी शिक्षाही केली असेल, पण या सगळ्या मागे एक उद्देश आम्हा सर्व शिक्षकांचा नक्की असतो. मुलांना मोठे व्हा, आयुष्यात मोठे व्हा. आणि खरं सांगू का, तुम्ही मोठे झालात ना की आम्ही मोठे होतो. आमचे हे सगळे विद्यार्थी, तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताय, ही कुठल्या क्षेत्रात आहे, सामाजिक क्षेत्रात, डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, बांधकाम क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये, किती विविध क्षेत्र आहेत. या विविध क्षेत्रात तुम्ही काम करतात. मला खूप आनंद वाटतोय आणि खरंच मनापासून छान वाटतंय. असं आहे की आपल्या शाळेचं एक वेगळेपण आहे. मी अनेक शाळा बघितल्या. मी त्याच्यानंतर एचएस स्कूलमधनं रमणबागमध्ये मोठा काळ गेला. रमणबागेनंतर अहिल्यादेवीनंतर रमणबाग, पुन्हा रमणबाग मुख्याध्यापक, आणि त्याच्यानंतर एमएसच्या गव्हर्निंग बॉडीवर पण काम केलं, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या. त्यातनं निवृत्त झालो. आता नंतर काही शिक्षक प्रबोधन वगैरे या विषयामध्ये काम केलं. पण या प्रत्येक ठिकाणी मला एचएस स्कूल आठवत आहे. याला कारण मी एचएस स्कूलमध्ये घडलो, चांगल्या गोष्टी शिकलो. कमतरता माझ्या ज्या होत्या त्या हळूहळू बाजूला करत करत माझी डेव्हलपमेंट झाली. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही मुलांनी मला घडवलंय. एचएस स्कूलचं वैशिष्ट्य काय माहिती का आपल्या शाळेचं? खऱ्या अर्थानं डायव्हर्सिटी इथे आहे. खऱ्या अर्थानं डायव्हर्सिटी आहे. मी अनेक शाळा, अनेक संस्था बघितल्या. एक विशिष्ट प्रकारचीच मुलं त्या शाळेमध्ये असतात. पण आपल्या शाळेमध्ये सर्व जाती पंथाची मुलं आहेत, वेगळ्या स्तरातली मुलं आहेत. मॅनेजरची मुलं पण आपल्या शाळेत, आणि कंपनीत काम करणाऱ्यांची मुलं सुद्धा आपल्या शाळेत, सेवकांची मुलं पण आपल्या शाळेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही डायव्हर्सिटी आपल्या शाळेमध्ये आहे. आणि let us accept this diversity is not a message. Let us celebrate this diversity. Wow. ही डायव्हर्सिटी आपण मेंटेन करू. ही जी शाळा आहे, ही संस्कार आहे, संस्कार तुम्हाला दिलेत, हे संस्कार आता पुढच्या जनरेशन मध्ये मिळावेत यासाठी शाळेचा इतिहास हा खूप महत्वाचा असतो. त्या इतिहासावर खरं म्हणजे वर्तमान, आणि वर्तमानावरती पुढचा भविष्यकाळ अवलंबून असतो. तर उद्याचा एचएस स्कूलचा भविष्यकाळ तुमच्या रूपात आहे. शाळेवरती तुम्ही जसं प्रेम करता आहात मनापासून, तसंच प्रेम पुढच्याही काळात करा. एकमेकावर करा. शाळेवर प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय? वेगळं काय करायचं असतं? अरे हा माझा वर्गमित्र, हा माझा वर्गमित्र, हा माझा वर्गमित्र, ही जी भावना असते ना वर्गमित्राची, जसं आपलं वय वाढतं ना, तसं आपण वेगळ्या करिअरमध्ये जातो, वेगळ्या क्षेत्रामध्ये जातो. पण एक निष्पाप वय जे असतं ना, की त्या निष्पाप वयामध्ये काय काय फक्त निरागसपणा असतो. खोड्या करणे, खेळणे, मजा करणे, आणि त्या खोड्या तुमच्या लक्षात राहतात. पण त्या खोड्या सुद्धा निष्पाप असतात, निरागस असतात. जशा खोड्या कृष्णाने केल्यात ना, तशाच या खोड्या असतात. आणि म्हणून हे सगळी मुलं म्हणजे आमच्यासाठी बाळकृष्णाची रूप आहेत. आमच्यासाठी ही सगळे बाळकृष्ण आहेत. आणि त्यांच्याच आठवणीवर पुढचं आम्ही आमचं आयुष्य करत असतो, व्यतीत करत असतो. तुम्ही भेटता आम्हाला, खरंच मनापासून आनंद होतो. खूप छान. खरं म्हणजे काय बोलावं हेही कळत नाही आम्हाला, काय सांगावं हेही कळत नाही. काय मेसेज तुम्हाला, संदेश काय द्यायचा? संदेश वगैरे काय मी देणार नाही, कारण तुम्ही सगळे इतके मोठे आहात. हे जपा, ही मैत्री जपा. ही निरागसपणातली जी मैत्री आहे ना, ती टिकून ठेवा. ती खूप छान, आयुष्यामध्ये खूप छान असते. आपण किती मोठे झालो, अगदी 60-70 आलो तरी पहिल्यांदा काय आठवतं आपल्याला? तर शाळा आठवते. एक वेळ पुढचं सगळा काळ आपण आयुष्यातला विसरून जाऊ शकतो, पण लक्षात राहते ती शाळा. कारण
ते वय आपलं, ते निरागस वय, की ज्या वयामध्ये आपण सगळे घडलो, मोठे झालो, ते वय, तो निरागसपणा, ते जपा. खूप छान वाटतं मला तुम्ही सगळे भेटताय. असेच मोठे व्हा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृतज्ञ राहा. आणि कोणाविषयी? शाळेविषयी. वा, टाळ्या. थँक्यू सर. मास्तर, धन्यवाद सर, धन्यवाद.